नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ही मालिका खरंच खूप छान आहे. त्याचबरोबर स्वीटी जी आहे ती खरंच खूप छान काम करत आहे आणि स्वीटीने एका गोष्टीमुळे कसं समीर, त्याचबरोबर यशवंत, शुभा या सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे शुभा स्वीटीच्या जवळ आलेली असते आणि स्वीटीला जवळ घेते तेव्हा स्वीटी जोरजोरात रडू लागते. रडताना स्वीटी म्हणत असते की आई मला माफ करा, माझ्याकडून चुकलेलं आहे, माझ्या भैयाकडून चुकलेलं आहे. मी ना अशी हॅप्पी फॅमिली कधीच पाहिली नव्हती. आमच्या फॅमिलीमध्ये फक्त माझ्या बाबांचं आणि भैयाचंच चालतं, बाकी कोणाच्या कोणत्याही बोलण्याला किंमत नाही आहे. हे सगळं स्वीटी बोलत असते. त्याचवेळी शुभा म्हणते चल शांत हो आधी तू, असं म्हणत तिला डायनिंग टेबलकडे घेऊन येते आणि तिला सांगू लागते की शांत हो बाळा, रडू नकोस तू, मी आहे ना. तेव्हा स्वीटीला ती म्हणू लागते की शांत हो. स्वीटी म्हणते की आई, आणि तेव्हा शुभा म्हणते अरे आंटीची आई झाली, आणि शुभाला खूपच छान वाटू लागतं. शुभाही खुश झालेली असते. स्वीटी म्हणत असते की मुझे माफ करो, आणि असं म्हणत स्वीटी हात जोडून शुभाच्या समोर बसलेली असते. तेव्हा ती सांगत असते की आमच्या घरातलं वातावरण खूप वेगळं आहे, इथलं वातावरण खूप छान आहे, इथली हॅप्पी फॅमिली आहे, पण तिकडे आमच्या घरामध्ये खूपच विचित्र आहे. माझ्या घरामध्ये चालतं ते फक्त माझ्या भैयाचं आणि बाबांचं. तिथे इथल्यासारखं नाही आहे. तिथं त्या घरामध्ये कोणाला रिस्पेक्ट वगैरे दिला जात नाही. तिथं खूप विचित्र आहे. हे सगळं स्वीटी शुभाला सांगत असते. शुभा पण शांतपणे स्वीटीचं सगळं बोलणं ऐकत असते. तिलाही छान वाटत असतं. स्वीटी किती गोड आहे, किती समंजस आहे हे शुभाच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मग शुभा स्वीटीला म्हणू लागते की काळजी करू नकोस बाळा, सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यात तुझी काय चूक आहे सांग बरं. तुझा भैया आला, तो इथं असा गोंधळ घालून गेला, त्यात तुझी काय चूक आहे? तू कशाला कोणाची माफी मागायची किंवा काय करायचं आहे? काही गरज नाही आहे, असं म्हणत शुभा समजूत घालत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटीच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते की चालेल, आजपासून तू मला आईच म्हण, असं म्हणत स्वीटीला शुभा समजून घेत आहे, तिला समजून सांगत आहे. आणि शुभालाही स्वीटी सून म्हणून पसंत आहे. आणि मग इकडे स्वीटी सांगत असते की बरं झालं मकरनने मला पकडलं, मकरनने मला पसंत केलं आणि मला एवढी हॅप्पी फॅमिली मिळालेली आहे. हे सगळं स्वीटी बोलत असते. तिला खूप छान वाटत असतं, कारण फायनली तिच्या आयुष्यात सुखी कुटुंब आलेलं असतं. तिच्या आयुष्यात पण सुख आलेलं असतं आणि त्या सुखामुळेच स्वीटी आता सुखावलेली असते. तिला खूप छान वाटत असतं. पण स्वीटीला हे माहिती नाही आहे की इथे पण एक मोठा राक्षस आहे, ती म्हणजेच सीमा. तेवढ्यात सीमा तिथं पोहोचते आणि सीमा म्हणू लागते की काय आहे हे सगळं? नाही, तुम्हाला काय वाटतं सगळं जे काय आहे ते तुम्ही आता हिला हॅपी फॅमिली देणार आहात? अहो पण कोण आहे ही? तेव्हा सीमाला लगेचच शुभा म्हणू लागते की सीमा चुकतंय तुझं, तू चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे, या पद्धतीनं बोलायची काहीही गरज नाही, असं शुभा तिला सांगत असते. तेव्हा स्वीटीला ती म्हणत असते की काय आहे, हिच्या भावाने येऊन आम्हाला काय दिलं? आम्हाला फक्त त्रासच दिलेला आहे, माझ्या नवऱ्याच्या कानाखाली मारलेले, माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला आहे, हे सगळं ती बोलत असते. म्हणजे इतर वेळी तिला तिच्या नवऱ्याबद्दल काही वाटत नाही आहे, पण आज मात्र तिच्या नवऱ्याचा अपमान झालेला असतो आणि तिला त्रास होत असतो. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण समीरची तिने माफी मागितलीच पाहिजे. हिच्या भावाने जी काही चूक केलेली आहे तिने माफी मागितलीच पाहिजे. तेव्हा सीमाच्या समोर हात जोडून इकडे ती माफी मागत असते. ती म्हणत असते स्वीटी की मला माफ करा, माझ्या भैयाकडून चूक झालेली आहे, माझ्याकडून चूक झालेली आहे, प्लीज मला माफ करा, असं ती सांगत असते, माफी मागत असते. परंतु इकडे सीमाला मात्र राग आलेला असतो. सीमा म्हणते की नाही, कसं आहे, तुझ्या भावाने 4 चौघामध्ये समीरच्या कानाखाली मारलेले आहे, समीरचा अपमान केलेला आहे, त्याची माफी पण 4 चौघामध्येच मागितली गेली पाहिजे. तेव्हा मात्र इकडे स्वीटी म्हणत असते की चालेल, पण त्यांना तिथे लगेच शुभा म्हणत असते की गरज काय आहे सीमा त्या गोष्टींची? समीर म्हणत असतो की नाही स्वीटी, हे सगळं करायची अजिबात गरज नाही, असं समीरही बोलत असतो. आणि त्याचबरोबर समीर सीमालाही समजवत असतो आणि इकडे सीमाला म्हणत असतो की थोडं शांत हो तू,
कारण एवढं सगळं करायची काहीही गरज नाही. परंतु सीमा मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. सीमा हट्टाला पेटलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आहे आणि स्वीटीने सगळ्या भर चौकामध्ये तुझी माफी मागायची आहे, तुझ्या पायावर नाक घासायचं आहे आणि तुझी माफी मागायची आहे. आणि बिचाऱ्या समीरला हे जे सीमाचे विचार असतात ते अजिबात पटत नाहीत. तो म्हणतो की नाही, हे सगळं असं होणार नाही. तेव्हा सीमा म्हणते, जर हे जे आहे नाही नेगळ्यात मंगळसूत्र घातलंय, लग्न झाले म्हणून मॅरेज सर्टिफिकेट दाखवत फिरते, हे मंगळसूत्र कुठं पण मिळतं 5,000 रुपयाला विकत. आणि राहिला प्रश्न मॅरेज सर्टिफिकेटचा, कुठे पण बनवून मिळतात, त्यातनं घेतलं असेल बनवून तिने. तुम्हाला वाटत असेल त्यांचं लग्न झालेलं आहे, पण मला तर काय वाटत नाही आहे. मी या घरामध्ये चांगले शेकडो माणसांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात लग्न होऊन आलेले आहे, पण तुझं काय? कोण साक्षीदार आहे तुझ्या लग्नाला? कोण होतं तुझ्या लग्नाला? असे प्रश्न सीमा स्वीटीला विचारत आहे. स्वीटी मात्र शांतच होते. स्वीटी म्हणते की ते मंगळसूत्र खरं आहे, मी तुम्हाला खरंच सांगते, ते मंगळसूत्र खरं आहे, त्याचबरोबर ते मॅरेज सर्टिफिकेट ही खरं आहे. तेव्हा शुभा म्हणते की सीमा, बाद झालं, आत्तापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही. कारण आता तुझं जे काय चाललेलं आहे ते खूप अति चाललेलं आहे. आणि इकडे शुभा म्हणत असते की थांब स्वीटी, तू जायचं नाहीस, तू अजिबात जायचं नाही, हे सगळं ती बोलत असते. आणि मग सीमा म्हणते, सीमाला शुभा सांगू लागते की कसं आहे, स्वीटी मागते ना त्याची माफी, तिला वाटतंय ना गिल्ट, तिच्या वागण्या बोलण्यामध्ये तो गिल्ट आहे. आणि मग सीमा एवढं अति करायची काही गरज नाही आहे. तर स्वीटी येते, समीरचा हात पकडते आणि त्याला घेऊन बाहेर जाऊ लागते आणि म्हणते भैया चलो, असं म्हणत तिने समीरला घेऊन चाललेली असते. इकडे आनंद होत असतो तो म्हणजे सीमालाही भारी वाटत असतं, कारण स्वीटी का अशी आपल्या नवऱ्याच्या पायावर नाक घासणार आहे या गोष्टीचा तिला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा म्हणते की थांब स्वीटी, म्हणजे स्वीटी उंबरा ओलांडणार तोपर्यंत शुभाने थांबवलेला आहे. आणि ती सांगत आहे की सीमा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी आजपर्यंत जी गोष्ट जपलेली आहे ती तुलाही सांगितलेली आहे आणि आज पुन्हा सांगत आहे, या घरातल्या गोष्टी उंबरठ्याच्या बाहेर गेल्या नाहीत पाहिजे. काहीही झालं तरीही हे जे काय घरात चालू आहे ते बाहेर गेलं नाही पाहिजे, तुला मी सांगितलेलं आहे. आणि स्वीटीला तिच्या बाबतीतलं गिल्ट आहे, तिने तशी त्याची माफीही मागितलेली आहे. त्यामुळं तू जे काय बोलत आहे, वागत आहे, ते पूर्णपणे थांबवलं पाहिजेस. काही झालं तरी मी सांगते की स्वीटी या घरची सून आहे. स्वीटी ही किल्लेदार नाव लावते. स्वीटी मकरंद किल्लेदार हे नाव लावते. त्या हक्काने तिने चौकामध्ये जाऊन हे कृत्य करणार नाही. मी तुला सांगितलेलं आहे ना, मी ते समीरची माफी मागेल, बस. समीर मात्र इकडे म्हणत असतो की काहीच गरज नाही आहे, जे काही झालं आहे ते झालेलं आहे. समीर समजूतदार असतो, तो ते समजून घेतो. आणि त्याचबरोबर इकडे समीर शांतपणे समजावत असतो. परंतु इकडे सीमा मात्र ऐकायला तयार नसते. शुभाला मात्र भयानक राग आलेला असतो. या दोघांनाही कळत नाही आहे की नक्की आता कशा पद्धतीने विचार करायचा आहे, काय करायचं आहे. कारण इकडे शुभा जे बोलत असते, जे घडत असतं ते खूपच विचित्र पद्धतीनं झालेलं असतं. शुभालाही प्रश्न पडलेला असतो की आता थांबवायचं कसं. तरीही शुभाने हक्काने स्वीटीला सांगितलेलं असतं की तू जायचं नाहीस, तू कोणाचीही माफी मागायची नाही. स्वीटी मात्र थांबलेली असते. परंतु स्वीटी म्हणत असते की आई असू द्या ना, कसं आहे, भैयाने अपमान केला आहे ना समीर दादांचा, तर मी त्यांची माफी मागेल, हे सगळं ती बोलत असते. समीर पण नाही म्हणत असतो, कारण स्वीटीच्या नजरेमध्ये, तिच्या बोलण्यामध्ये तो प्रामाणिकपणा दिसत असतो. ती खजील झालेली दिसत असते, कारण तिला माफी मागावी वाटत असते, म्हणून तर तिनं हे सर्व बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सीमा इकडे म्हणत असते की नाही, काही झालं तरी स्वीटीने माझी माफी मागितलीच पाहिजे. आणि ती बोलत असते त्यावेळेस स्वीटी समीरची आणि सीमाची सुद्धा माफी मागते, पण सीमाचा हट्ट असतो. आणि त्यावेळेस शुभा मात्र भयानक चिडते आणि ती म्हणते की बाद झालं, आता मी कोणाचंही ऐकणार नाही, कारण काही झालं तरीही माझ्या नवऱ्याचा मानसन्मान हा मला जपला पाहिजे, अशा भाषेमध्ये ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मकरंद त्याच्या मित्राशी फोनवरती बोलत असतो आणि तो फोनवरती सांगत असतो सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि त्याच वेळेस तिथे मकरंदच्या रूममध्ये आलेली असते ती म्हणजे स्वीटी येते, मकरंदला मिठी मारते आणि रडायला सुरुवात करते. स्वीटीला मात्र वाईट वाटलेलं असतं, कारण जे काय घडत आहे माझ्यामुळे या घरामध्ये राडा झालेला आहे. तेव्हा समीरच्या बाबतीत मकरंद म्हणतो की दादाने पुढं करायची काय गरज होती, दादाने जायची काय गरज होती. तेव्हा इकडे स्वीटी सांगते की तुला माहिती आहे ना भैया कसं आहे ते, आणि मग तो बाबांशी खूप चुकीच्या पद्धतीने बोलत होता, म्हणून समीर दादा पुढे आले, तू तेव्हा बाहेर नव्हता, तू आतमध्ये होतस ना,
मग तू असं का बोलत आहे? हे सगळं जेव्हा स्वीटी आणि मकरंद यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं तेव्हा स्वीटी म्हणत असते की काही झालं तरी मकरंद आपल्याला विचार केलाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सीमा आणि त्याचबरोबर समीर यांच्यामध्ये वाद चाललेले आहेत. तेव्हा समीर म्हणत असतो की सीमा एवढं वाढवायची काही गरज नाही आहे. ती स्वीटी माझी माफी मागते, माझ्याशी छान बोलते, हे पुरेसं नाही आहे का? तिला स्वतःला गिल्ट आहे ना, मग हे काय वाढवायचे? तेव्हा सीमा म्हणत असते नाही, तिने 4 चौघामध्ये तुझी माफी मागितलीच पाहिजे आणि जोपर्यंत ती माफी मागणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. इकडे शुभा विचार करत असते. ही सीमा ऐकायला तयार नसते. शुभा म्हणत असते काही झालं तरी स्वीटी अगरची सून आहे, त्यामुळं स्वीटीने हे केलं नाही पाहिजे. इकडे स्वीटी आलेली असते आणि स्वीटी म्हणत असते की अरे मकरंद असं झालं सगळं. तेव्हा मकरंद म्हणतो की मला काय वाटतंय माहिती आहे का, तिथे दादाने यायची गरजच नव्हती. तेव्हा स्वीटी म्हणते बास झालं, असं नाही आहे. आता मला वाटतंय की मी माफी मागितली पाहिजे, पण आईंना असं वाटतंय की मी माफी मागू नये. तू सांग मला काय करू? हे सगळं जेव्हा चालत असतं तेव्हा मात्र स्वीटीला मकरंद म्हणतो तुला वाटतंय ना, मग माग माफी तू. या भाषेमध्ये तो तिच्याशी बोलू लागतो, तिला समजून सांगत असतो आणि त्याचबरोबर म्हणत असतो की चालेल, मी माझा एक पोलीस मित्र आहे त्याच्याशी मी बोलून घेतलेला आहे, आता पुन्हा आपल्याला काही प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाहीत, त्यामुळं रिलॅक्स राहा, असंही तो स्वीटीला सांगत असतो. स्वीटी म्हणत असते पण मकरंद हे सगळं जरा अति झालेलं आहे रे, असं ती बोलत असते. मकरंद तिची समजूत घालत असतो. अगं पण समीर दादाने मध्ये यायची गरज नव्हती आणि दादाना, तेव्हा स्वीटी म्हणते दादाने जो किया है वो अच्छा ही किया है, असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर मकरंद पण स्वार्थी असतो, तोही सीमासारखाच. सीमा इकडे समीरला म्हणत असते काही झालं तरी उद्या विचार कर ना, उद्या आपल्या मुलीच्या समोर आपली आपली जर तिथं मुलगी असती आणि तिनं पाहिलं असतं तर, सानू असती तर तिथं, मग तिला काय वाटलं असतं, तिच्या बाबांची काय किंमत राहणार आहे नजरेत तिच्या, हा विचार कर ना. हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यशवंत आणि शुभा बोलत असतात. शुभा म्हणत असते की मी आता ठरवलेलं आहे काही झालं तरी स्वीटी माफी मागणार नाही. हे जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा मात्र यशवंत म्हणत असतो अगं काय चाललंय नक्की. हे जेव्हा चालू असतं तेव्हा स्वीटी मकरंदला समजावत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. स्वीटीला काहीच हरकत नाही आहे, ती माफी मागायला तयार आहे. अगदी 4 चौघात मागायची झाली तरीही ती माफी मागायला तयारच आहे. त्याचवेळी इकडे शुभा म्हणत असते की काही झालं तरी स्वीटीनं माफी मागायचीच नाही, हे ती हट्टाला पेटलेली असते. यशवंत म्हणत असतो अगं तू असं का करते? शुभा म्हणते की बस, आत्तापर्यंत या घरासाठी, या घरातील सगळ्यांसाठी मी खूप सहन केलेलं आहे, मी खूप शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत, पण आता नाही. माझी तत्त्वं आहेत आणि त्या तत्त्वांना मी कधीच मुरड घालणार नाही. आता इकडे समीर आणि बाबा दोघेही बाहेर आलेले असतात, दोघेही बोलत असतात आणि तेव्हा समीर म्हणत असतो की काय करायचं, सीमा ऐकायला तयार नाही आहे. इकडे यशवंत म्हणत असतो मलाही कळत नाही आहे काय करायचं आहे ते. आणि तेवढ्यातच तिथे सानू असते, ती झाडांच्या तिथे खेळत असते. ती म्हणत असते बाबा इकडे ना, मला मदत हवी आहे. तेव्हा ती म्हणतो की मलाच मदत कर. तेवढ्यात तिथे स्वीटी आलेली असते. स्वीटी म्हणते मी करते. तेव्हा समीर म्हणतो की ठीक आहे बघ, आणि मग तो स्वीटीला तिला मदत करायला सांगत असतो आणि स्वीटी आणि सानू ते काम करत असतात. स्वीटीच्या डोक्यात काम सुरू असतं. स्वीटी म्हणत असते काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि मग स्वीटी सानूला नंतर रेनबो काढायला शिकवणार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यशवंत आणि समीर बोलत असतात. आता या दोघींची समजूत कशी घालायची, कारण तुझी आईही तेवढीच हट्टी आहे. समीर म्हणतो अहो सीमा पण तशीच हट्टी आहे, करू काय आता मी, कळतच नाही आहे मला. हे सगळं चालू असतं. त्याचवेळी इकडे आता समीर म्हणतो की नाना येणार आहेत, आता त्यांना हे सगळं सांगावं लागणार आहे. तेव्हा नाना तेवढ्यात आलेलेच असतात आणि नाना म्हणतात काय हे यशवंत, तुम्ही काही येतच नाही आहे, नुसतंच म्हणता की मी येतो, आपण जाऊया फिरायला, पण हे काही होतच नाही. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे सगळेजण असतात आणि मग नाना म्हणतात की काय झालं आहे नक्की, माझ्या कानावर जे आलेलं आहे ते खरंच आहे का? तेव्हा यशवंत म्हणतो की हो, मकरंद आणि स्वीटीने लग्न केलेलं आहे, मकरंदचं लग्न झालेलं आहे. मग नाना ते सगळे बाकीचे मित्र आहेत ते म्हणू लागतात की हे अजिबात आता चालणार नाही, पार्टी तर झालीच पाहिजे. तेव्हा यशवंत म्हणतो की चालेल की आजच करूया, आज 31st पण आहे आणि पार्टी पण करून टाकूया. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याच वेळी आपल्याला यशवंत म्हणत असतो की चालेल काही हरकत नाही. तेव्हा हे सगळे म्हणतात की नाही, 31st पार्टीमध्ये पार्टी नको आहे, सेपरेट पार्टी हवी आहे, असं यांचं म्हणणं असतं. त्याचवेळी आता सगळ्यांच्या समोर स्वीटीला बोलवलं जातं. स्वीटी चहाच घेऊन येत असते. सगळेजण म्हणत असतात अरे
ही तर चहा घेऊन आलेली आहे. आणि मग स्वीटी चहाचा ट्रे तिथं ठेवते आणि मुलगी खरंच खूप चांगली आहे म्हणून सगळेजण कौतुक करत असतात. आणि त्याचवेळी इकडे सगळे पाहत असतात. आणि मग स्वीटी जाते आणि सानूला म्हणते की जा मम्माला घेऊन ये, जा तू रेनबो काढलाय ना, तो मम्माला दाखवायचा आहे, घेऊन ये तू मम्माला जाऊन, असं तिला सांगितलं जातं. आणि तिला ती आणायला तिच्या आईला बोलवायला जाते. तेव्हा सीमा म्हणत असते की मी बाहेर येणार नाही, परंतु ही ऐकायलाच तयार नसते. आणि मग स्वीटीनं तसं समजवलेलंच असतं की लगेच मम्माला घेऊन यायचं आहे. आता सीमा तिथे आतमध्ये ऐकत नसते आणि सीमा म्हणत असते की नाही तू जा बरं, असं म्हणत तिला सांगत असते. परंतु इकडे सानू ऐकायला तयार नाही आणि सानू फायनली तिला घेऊन येते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वीटीच्या डोक्यात प्लॅन असतो, कारण तिला आता काही करून समीरची माफी मागायची असते. आता बाहेरचे 4 लोक आलेले आहेत आणि बाहेर अंगणातच सगळेजण आहेत. तर तिनं ठरवलेलं आहे की ठीक आहे आपण माफी मागूया. आणि मग सीमा सर्वजण तिथं आहेत आणि स्वीटी सगळ्यांना चहा देत असते, सगळ्यांना नमस्कार करत असते, चहा देत आहे, सगळ्यांशी गोड बोलत आहे, सगळ्यांना समजून सांगत आहे. आणि त्याचवेळी स्वीटी म्हणत आहे की काहीही झालं तरीही आत्ता मला माफी मागायचीच आहे, या घरातली शांतता ठेवायची आहे, या घरामध्ये सगळेजण एवढे प्रेमाने राहत आहेत, मला हे करावंच लागणार आहे. मग स्वीटी सगळ्यांना चहा देत असते आणि त्याचवेळी ती समीरला पण चहा द्यायला जाते. आणि मुद्दामहून चहाचा जो कप आहे तो समीरच्या पायावरती सांडते आणि सॉरी सॉरी म्हणत खाली बसते. तिच्याकडे असलेल्या रुमालाने समीरच्या पायावरचा चहा ती पुसू लागते. सगळेजण पाहत असतात. समीरच्याही लक्षात आलेलं असतं हे सगळं स्वीटीने जाणून बुजून केलेलं आहे आणि स्वीटीने चहा सांडलेला असतो. सगळ्यांना धक्का बसतो. स्वीटी मात्र सॉरी म्हणून माफी मागू लागते. तेव्हा समीर तिच्याकडे पाहत असतो, कारण समीरला माहिती असतं की हे स्वीटीने मुद्दामहून केलेलं आहे. आणि मग समीरला ती माफी मागत आहे हे पाहून खूप वाईट वाटतं. स्वीटीने अक्षरशः पाय पकडून समीरची माफी मागितलेली आहे, त्याच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितलेली आहे. सीमा मात्र पाहतच राहते आणि स्वीटीस समीरच्या पायावरचा चहा पुसत असते. आणि त्याचवेळी समीर तिला म्हणत असतो की काळजी करू नकोस, काही गरज नाही आहे त्याची. आणि सगळे उठून उभे राहिलेले असतात. शुभाही तिथंच असते आणि स्वीटी रडत असते की दादा मुझे माफ़ कर दो, मेरी भैया की तरफ से और मेरी तरफ से मैं आपकी माफ़ी मागती हूँ. आणि त्याचबरोबर हे फक्त चहासाठी नाही तर मगाशी पण जे झालेलं आहे त्यासाठीही मी तुमची माफी मागते, हे स्वीटी बोलत असते. शांतपणे आदमीने नम्रपणे हे सगळं ती बोलून समीरची माफी मागते. त्याचवेळी सीमा सानू सर्वजण तिथं असतात. यशवंत आणि शुभा तर पाहतच राहतात, त्याचबरोबर नानाही पाहत राहतात. आणि समीरच्या मात्र सगळं लक्षात आलेलं असतं. समीर स्वीटीला उठ म्हणतो, तू उठून उभा राहा, आधी ते बसू नकोस, कारण तू तुझा मान तुला दिला गेला पाहिजे. या घरामध्ये पुरुषांना आणि स्त्रियांना सेमच मान आहे, हे समीर तिला सांगत असतो. बाबा त्याचबरोबर यशवंत त्याचबरोबर शुभा सर्वजण हे सगळं पाहत असतात आणि सगळ्यांना कळलेलं असतं की स्वीटीने किती प्रामाणिकपणे हे सगळं केलेलं आहे. तर आता स्वीटीने शुभाचं मन दुखवलेलं नाही आणि सीमाचाही मान राखलेला आहे, तिचीही इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतर आता शुभा आणि यशवंत आत जातात. शुभा यशवंतला म्हणू लागते, बघितलं का काय केलं तिनं, माझंही मन दुखवलं नाही, मलाही तिने त्रास होऊ दिला नाही आणि समीरची माफी तिनं मागितलेली आहे, सीमाचंही मन तिनं जपलेलं आहे. आज तिनं जे केलेलं आहे ते खरंच खूपच महत्त्वाचं आहे, खूपच ग्रेट आहे, हे चांगले संस्कार आहेत असं ती बोलत असते. त्याचबरोबर शुभा म्हणते की आता बाहेरचं झालं की हे लाडू मी देते त्यांना, ते झालं की आता आपल्या सगळ्यांना आणखी काही गोष्टी करायच्या आहेत. आणि मग ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की आत्ता सगळं जे काय आहे ते सुरळीत झालेलं आहे आणि आता मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे, ती घरात सगळे आले की सगळ्यांना सांगणार आहे. आता शुभा नक्की सर्वांना काय सांगणार, तिचा निर्णय काय असणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.